स्वर्गीय पी.एन. पाटील आणि स्वर्गीय श्रीपतराव दादा बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली करवीर पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व राखत तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला गेला। त्यांच्याच विचारधारेतून पुढील काळात तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्यासाठी नूतन सभापती, उपसभापती तसंच सदस्यांनी कार्य करावं असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी केलं। सभापती, उपसभापती कार्यालयीन प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते। करवीर पंचायत समितीवर महायुतीनं आपलं वर्चस्व राखत सत्ता हाती घेतली आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे साताप्पा पाटील यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे, तर भाजपच्या दीपाली पाटील यांना उपसभापती पदाची संधी मिळाली आहे। आज नूतन सभापती, उपसभापती आणि सदस्यांचा कार्यालयीन प्रवेश कार्यक्रम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला। राहुल पाटील यांच्या हस्ते फीत कापून नूतन पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात प्रवेश केला। यानंतर करवीरचे गटविकास अधिकारी संदीप भंडारी, राहुल पाटील, भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडशिंगे आणि गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या हस्ते नूतन सभापती, उपसभापतींचा सत्कार करण्यात आला। तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन नेत्यांनी केलं। तर आरोग्य, शिक्षण आणि सर्वसामान्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्यासाठी काम करणार असल्याचं नूतन सभापती साताप्पा पाटील यांनी सांगितलं। साहेब तसेच माझ्यावर जी जबाबदारी दिली ती आमचे नेते राहुलभाई और राजेशदादा यांनी काम करण्याची जी संधी दिली त्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही सर्वजण तत्पर राहू आणि सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्न करू। त्या गरजा आम्ही पार करण्याचं काम कटाक्षानं काम करू एवढीच ग्वाही देतो। उपसभापती दीपाली पाटील यांनी भाजपच्या माध्यमातून खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्या सहकार्यानं करवीर तालुका मॉडेल तालुका बनवण्यासाठी सर्व सदस्य एकत्रितपणे काम करतील असा विश्वास व्यक्त केला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचं स्वागत करत तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसंच शिक्षण, आरोग्य सेवा आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचं आवाहन केलं। स्वर्गीय पी.एन. पाटील आणि स्वर्गीय श्रीपतराव दादा बोंद्रे यांच्या विचारधारेनुसारच पुढील कामकाज होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। दरम्यान तालुक्यातील विविध भागांमधून आलेल्या मान्यवरांनी सभापती साताप्पा पाटील आणि उपसभापती दीपाली संजय पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। कार्यक्रमाला शिवाजी कारंडे, पांडुरंग पाटील, शरद पाटील, मनोज पाटील, वसंत पाटील, युवराज उगले, संजय पाटील, विजय महाडिक, संजय वासकर, महेश पाटील, ओमकार एरळेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।